गेल्या काही महिन्यापासून सातत्याने कांद्याचे भाव हे घसरत आहेत, तरी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले पाटील आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्हा अध्यक्ष। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आपण बघतोय आज कांद्याचे दर 5 ते 7 रुपये सरासरी किलो दराने कांदा विकतोय। एक विचार जर केला तर कांदा पिकवण्यासाठी आम्हाला 16 ते 7 रुपये किलोनी खर्च येतोय, जवळजवळ 20 रुपये किलोपर्यंत हा खर्च गेलेला आहे। कारण आता अवकाळीसारखे अनेक संकट आमच्यावरती येऊन टापले। अशा परिस्थितीमध्ये आज जर कांद्याचा भाव जर एवढा कमी स्वरूपामध्ये आम्ही विकत असलो तर अक्षरशः आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलं नाही, किंवा ही कांदा शेती सोडून काहीतरी मोलमजुरी करून पोट भरावं असं वाटायला लागलंय। आज जर आपण बघितलं गेल्या 1 वर्षापासून आम्ही कांदा शेती सातत्यानं तोट्यामध्ये करतोय आणि कुठेतरी काहीतरी आंदोलन जरी करायचे म्हटले तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज पसरला, असा समज झालेला आहे, गैरसमज म्हणण्यापेक्षा की हे बीजेपी सरकार हे शेतकऱ्यांची कितीही मोठे आंदोलन झाले तरी हे मोडीत काढतं आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाही। कारण यांच्याकडे बहुमत आलंय, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे बघत नाही। बीजेपी सरकारने, मोदी सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, पण काँग्रेसच्या काळामध्ये 16-7 रुपये किलो दराने विकणारा कांदा 5-6 रुपये किलोने विकतोय। हे आमचं उत्पन्न दुप्पट आहे का, हे आमचा सरकारला सवाल आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे की आम्ही आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचे तळतळाट बघू नका, कांद्याला त्वरित निर्यात सुरू करा आणि जो 5-6-7-10 रुपये किलोने दराने कांदा विकलाय त्याला 1500 रुपये क्विंटलने अनुदान द्या, अन्यथा तीव्र उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो। कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।